एक जावई घेणार आहे सासऱ्याची परीक्षा. चला बघूया परीक्षेचा निकाल काय लागतोय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवालकर, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब यांना. बघू दैनिक MHJ आवाज सामान्यांचा काय म्हणतोय. मोटे आणि गोस्वामी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असा गौप्यस्फोट. बर बर वेगळी बातमी आहे ही म्हणजे. वा 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 छान छान. अरे वा. आदिनाथ कोठारे यांची नवीन सिनेमाची घोषणा. इन्स्पेक्टर महेश जाधव या तरुण चेहऱ्याला संधी. बर नवीन सिनेमा. अरे नमस्कार. 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 प्रथमेशराव. अरे नमस्कार. या 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 राहू दे राहू दे राहू दे राहू द्या या. प्रथमेशराव या 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 बसा बसा. या 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 भाजा. भाजा भावी जावई. मी पण ना भासा. होय भावी सासरे. बसा 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 बसा. ए रसिका कोण आलाय बघ. काय झालं अय्या जावई बापू नमस्कार. बसा बस. ए शिवाली बाळा पाणी घेऊन ये ग. आई मी ऑलरेडी आणलंय. पाहिलं का अजून लग्न व्हायचंय तरी जावई बापूंवर प्रेम पहा केवढं. ऐकत नाही आमची मुलगी. छान छान छान. काय जावई बापू कसं काय येणं केलं. कसं चाललंय सगळं व्यवस्थित ना. छान ना. व्यवस्थित. तयाऱ्या कशा सुरू आहेत. छान. हो हो व्यवस्थित. तयारी व्यवस्थित. आमचं बघा काय आमच्याही तयाऱ्या झाल्या. आता काय 10 दिवसात मुलगी बोल्यावर चढली की बापाचं. नाही बाबा आमच्याकडे पण तयारी व्यवस्थित चालू आहेत. पण मग येणं कसं काय केलं आज. मला थोडंसं बोलायचंय बाबा. बोला 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 ना. बोला बोला. नाही म्हणजे थोडं महत्वाचं बोलायचंय. मला सांगा हे शिवालीची पुन्हा एकदा वधू परीक्षा वगैरे घ्यायची का तुम्हाला. आम्हाला काही हरकत नाही. नाही नाही जावई बापू ना. बाबा थांबा नका एवढे रिॲक्ट होऊ. थांबा. नाही मुलीची बोलतोय मला बोलायला पण देऊ शकत नाही. ऐका ना मी काय बोलतोय. मला शिवालीची वधू परीक्षा वगैरे घ्यायची नाहीये. मला शिवाली आवडते पण मला सासरा परीक्षा घ्यायची आहे. हा म्हणजे मी जे बोलतोय ते ऐकायला थोडं विचित्र वाटेल. विचित्रच आहे प्रथमेश हे. नाही करेक्ट आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझं सुद्धा असंच झालं. पण माझा पृथ्वी मित्र पृथ्वी कांदे पोहायला माझ्यासोबत आला होता. हा त्याचं नुकतंच लग्न झालंय. त्याने मला सांगितलं की मुलगी आहे ना ती बापाला फॉलो करत असते. अच्छा. हा म्हणजे आईसाठी मुलगी ही चिमणी पाखरू असते पण बाप मुलीला प्रत्येक वळणावर खबरदार करत असतो. मुलगी बापाच्या विचाराने पछाडलेली असते. बापाच्या विचाराने झपाटलेली असते. बाप बोलला धूमधडाका करायचा मुलगी धूमधडाका करते. बाप बोलला दे दनादन मुलगी दे दनादन करते. जावई बापू जावई बापू तुमचा कोठारे युनिव्हर्स थांबवा नाही तर. मी काय बोलते तुम्हाला कळतंय ना. मला नाही कळतंय. जावई बापू जे काही असेल स्पष्ट बोला कारण खूप गल्लत व्हायला लागलेली. हे काय आहे सासरा परीक्षा. हे पहिल्यांदाच ऐकतोय मी. मी सांगतो आई ही मुलीची मैत्रीण असते. असते पण बाप मुलीचा वाटाड्या असतो. बाप मुलीचा वाटाणा का असेल. वाटाड्या. सॉरी मला गांगरवून ठेवलंय तुम्ही मला. मुलगी बापाला फॉलो करत असते. सो पृथ्वी बोलला की जर बाप सॉर्टेड असेल तर मुलगी सॉर्टेड असते. सो मला सासरा परीक्षा घ्यायची. पृथ्वी बोलला. एवढं बोलला तो. हो आणि पृथ्वी जेव्हा सांगतो ना तेव्हा काहीतरी डीप असतं. मनातून खरंय खरंय असा आवाज आला ना. नाही पण चेहऱ्यावर असं वाटत नाही तो इतकं डीप बोलणारा. नाही पण पृथ्वी सांगतो तर मला सासरा परीक्षा घ्यावी लागेल. नाही नाही पण हरकत काय मी म्हणते सासरा परीक्षाच घ्यायची ना. हे उत्तर देतील तसे हुशार आहेत ते. घ्या घ्या लगेचच आपण. हो बाबा असं मेरिट मध्ये या 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 एवढंच होतं ना. लगेच सुरू करा सासरा परीक्षा. आमची काहीच हरकत नाही. चल हरकत नाही. आता काय आता एवढा आग्रह केला जातोय तर घ्या बाबा. आता काय सासरा परीक्षा. वाईट म्हणू नका पण पृथ्वी सांगतो म्हणून. काय पहिला प्रश्न सोपा विचारा. सोपा प्रश्न सुद्धा पृथ्वीनेच दिलेत बाबा. अरे बाप. बाबा पहिला प्रश्न मला सांगा
काचेचा ग्लास, आहा. काचेची डिश, काचेचा बोल इज इक्वल टू पार्टी. गुड 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 डॅड गुड. परत उत्तर सांगा. इज इक्वल टू पार्टी. हुशार ठीक आहे. आहे. ह्यालाच कनेक्टेड दुसरा प्रश्न आहे. हा हा चकल्या, चिवडा, तिखट शेव इज इक्वल टू. साखना. अय्या, पटकन येतात उत्तर ना. बाबा तुमच्या 2 उत्तरावरून मला कळलं की तुम्ही पार्टी अॅनिमल आहात. ए काही काय बोलतोयस तू? नाही नाही काही नाही, त्याला स्पष्टीकरण आहे जे मला पृथ्वीकनेच सांगितलंय. बाबा कसं असतं की काचेचा ग्लास, काचेची डिश, काचेचा बोल इज इक्वल टू क्रॉकरी सेट हे सुद्धा बोलू शकला असतात. किंवा चकल्या, तिखट शेव, चिवडा इज इक्वल टू दिवाळीचा फराळ असं सुद्धा बोलू शकला असतात. पण बाबा तुम्ही जे उत्तर दिले त्याच्यावरून कळतं की तुम्ही पार्टी अॅनिमल आहात. नाहीये मी पार्टी. मी नाहीये बाबा. आणि बाबा ह्याच्यावरून मला तुम्हाला हे सांगायचं की भविष्यात जर मी कधी पार्टीवरून उशिरा आलो आणि हिने माझी तक्रार तुमच्याकडे केली तर तुम्ही हिची बाजू नाही माझी बाजू घ्यायची, कारण तुम्ही सुद्धा पार्टी अॅनिमल आहात. गुड गुड गुड. बाबा हे सगळं पृथ्वीक सांगतो. पृथ्वीक. मी नाहीये पार्टी अॅनिमल. मी आहात. मी नाही आहे रसिका. आपल्या एक मिनिट तुम्ही माझ्यावरती उगाच एक मिनिट भाजा. एक मिनिट मला खरं सांगा. मी आता ऐकलं तुम्ही म्हणालात की भविष्यात जर माझ्याकडनं अशी चूक झाली तर मी तुमची बाजू घ्यायची. बरोबर. म्हणजे तुम्ही सुद्धा दारू पिता हे आम्हाला तुम्ही आधी सांगितलं नव्हतं. बाबा मी दारू पितो, पण काचेचा ग्लास, काचेचा बोल आणि काचेची डिश याचं उत्तर मी क्रॉकरी सेटच देतो. एवढीच पितो बाबा मी. मी पार्टी बोललो. पण बाबा तुमच्या उत्तरावरून कळतं की तुम्ही पार्टी अॅनिमल आहात. मी नाहीये. आहात. अगं मी कधीतरी बाबा आहात तुम्ही गप्प बसा. मी त्या दिवशीच सांगितलं नाहीये आईला. काय सांगितलं नाही. आई त्या दिवशी रियुनियन वरनं आले ना तेव्हा वरती अरुण कदम राहतात ना त्यांची बेल वाजवत होते हे. एवढ्यावर थांबले नाहीत. तू समजून अरुण कदमांच्या केसात गजरा मारला यांनी. डोक्यावर करून पप्पी दिली. बाबा त्याच्यानंतर त्यांच्या बायकोनी त्यांना मुजरा करायला लावला. स्वतः गजरा घालून समोर बसलेल्या त्या. 4 दिवस माणूस घाबरून बाहेर आला नाहीये रूमच्या. काय ऐकतेय मी हे. अरुण कदमांसारखी दिसते मी. कशाला एवढी घेता. झेपत नाही तर कशाला घेता एवढी. हा? नाही मला माहितीये ना आता थोडी 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 करत नाही. व्यसनाधीनता वाढली आहे तुमची. तुम्हाला ना एखाद्या रिहॅब सेंटरला पाठवायला पाहिजे आता. एवढं झालेलं झालं एवढं. अगं उगाच काहीतरी त्यांनी प्रश्न विचारले मी काहीतरी चुकून उत्तर दिली. बाबा काहीतरी प्रश्न नाही, हे पृथ्वीचे प्रश्न आहेत. विचार करून उत्तर द्या बाबा. विकला नका मध्ये आणू तुम्ही. थांबा मी वेगळं बोलतोय माझ्या कुटुंबाशी. हे बघा 2 प्रश्नांची उत्तरं चुकली तर तुम्ही माझ्याबद्दलची मतं बदलणार आहात. नाही बाबा 2 प्रश्न नाही बाबा, पुढे अजूनही प्रश्न आहेत. काही गरज नाहीये त्या प्रश्नांची. ही गरज नाहीये. भास्कर आहे. का गरज नाहीये बाबा. बसा खाली बसा बाबा. बसा, इथे. बेटा खाली बसा. प्रथमेश तू पण बस आणि प्रश्न विचार. बापरे. समजा आई आणि शिवालीमय भांडण झालं तर तुम्ही कोणाची बाजू घ्याल? मी हे बघा साधा प्रश्न आहे. मी पटकन उत्तर देतो. माझी सहचारिणी आहे रसिका, माझी बायको आहे. मी तिच्यासोबत असणं तिचा हक्क आहे आणि ते माझं कर्तव्य सुद्धा आहे. त्यामुळे मी रसिकाची बाजू घेईन. मी सहचारिणी आहे, मी बायको आहे म्हणून माझी बाजू घ्याल. हो. पण मी बरोबर आहे, माझं म्हणणं बरोबर आहे, मी बरोबर वागते म्हणून बाजू घ्याविषयी नाही वाटणार. बोला. आता हे उगाच विषयाला पाठे फुटले. असं बोललो होतो का मी? असं बोललं नाहीत याचा अर्थ मी चुकीची आहे ना बाबा. हे बघ आता मुद्दा चूक बरोबरचा नाहीच आहे. ती माझी बायको आहे. एक मिनिट मी उत्तर थोडं रिकन्स्ट्रक्ट करतो. मी माझ्या बायकोची बाजू घेईन आणि माझ्या मुलीची समजूत काढेन. ओके. का माझी नाही समजूत काढू शकत? आता गेलं. मला नाही समजवू शकत. मी समजूतदार नाहीये. उत्तर बदलतो. माझं चुकलं. मी एक काम करतो. मी माझ्या मुलीची बाजू घेईन आणि तुझी समजूत काढेन. शिवाली शिवाली कुठे गेली? घ्या बाबा घ्या. काय विकतेस? घ्या लाज विकते मी बाबा माझी. काय बोलतेस बेटा? मग तुम्ही कसं बोलता? आई बोलते म्हणून तुम्ही आता माझी बाजू घेणार आहात? तसं नाहीये प्रथमेश. या घरात नाही पण तुझ्या घरात तरी हे सुख मिळेल ना रे मला. एवढं झालेलंच नाहीये. काय कुठल्या लेवलला? ए बाळा ए बेटा. नाही, अहो जावई बापू असं नाही. काय म्हणजे मुळात परीक्षा घेताय का माझी मजा घेताय मला सांगा. नाही बाबा, कुठले प्रश्न आहेत हे? बाबा हे पृथ्वीकने काढलेले प्रश्न आहेत. पृथ्वीक सांगतो म्हणून बाबा. बाबा मुळात ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बाबा
जसं तुमची ह्या दोघींमध्ये कोंडी होते ना, भविष्यात माझ्या आईचं आणि हिचं भांडण झालं तेव्हा माझी सुद्धा कोंडी होईल, तेव्हा ही जेव्हा माझी तक्रार तुमच्याकडे करेल तेव्हा तुम्ही माझं दुःख समजून घ्या, एवढाच मतितार्थ आहे बाबा. अरे पण तुम्ही हे मला डायरेक्ट सांगा ना, त्याच्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबात कशाला भांडणं लावताय? झालेले आहेत तुमचे प्रश्न, बास करा, बास बास, त्याच्या पुढे प्रश्न नाही. नाही बाबा, अजून 2 प्रश्न बाकी आहेत बाबा. कशाला हवेत ते? बाबा मी प्रश्न नाही विचारत, पृथ्वीक मला जाब विचारेल बाबा. पृथ्वीला एकदा जाब विचारा, मरायला प्रश्न पडत असतात त्याला. त्याला एकदा जाब विचारा, त्याला ना सापडला पाहिजे मला माझा एकटा. खाली बसा बाबा, हा? खाली बसा. काय झालंय बेटा? प्रथमेश प्रश्न विचार. बेटा माझ्या घरात मला फार ऑड वाटायला लागले. प्रथमेश पटकन प्रश्न विचार. मला आज कळतंय खरं माझे बाबा कसे आहेत ते, आणि माझा नवरा कसा आहे ते. आणि मला थोडं एवढं नाहीच आहे आपलं, एवढं नाहीच होणार आता 10 दिवसांनी. हो बाबा बाबा. जावई बापू तुम्ही प्रश्न विचारा. हो मी विचारा प्रश्न. पुढचा प्रश्न थोडा प्रॅक्टिकल आहे. बाबा तुम्ही इथे या. असं समजा की तुम्ही एका उंच इमारतीवर म्हणजे बुर्ज खलिफावर उभे आहात. तुमच्यासोबत शिवाली आणि आई आहे आणि तुम्हाला तिथून उडी मारायची आहे, पण तुमच्याकडे एकच पॅराशूट आहे. तुम्ही काय कराल? द्या उत्तर द्या, डोकं चालवा. मी एकटा जाईन बुर्ज खलिफाला. मी एकटा जाईन बुर्ज खलिफाला, काही प्रॉब्लेमच नाही. एकटे जाणार? हो हो हो. बायकोला नाही नेणार? नाही. बायकोला न्यावंसं नाही वाटत? बायकोला काही किंमत नाही? बुर्ज खलिफाला बायको नको, बुर्जी करायला बायको पाहिजे, बरोबर हो ना? तिचं पंच ओ काय काय उत्तर द्या. तसं नाही मला. बघ आज बेटा असं झालं की नाही, माझी एवढी पात्रता नाहीये की तुम्ही मला बुर्ज खलिफावर न्याल बाबा. तसं नाहीये बेटा. हे बघ काय आहे, मला एकच पॅराशूट दिलंय. दोघींना वाचवायचं म्हटल्यावर तुला दिलं तर ती रागवणार, तिला दिलं तर तू रागवणार. मग म्हणून मी म्हटलं ना माझं. एक मिनिट थांब, तुम्ही भाजा इकडे या जरा, इकडे. तुम्हाला विचारतो मी सेम प्रश्न, तुम्ही माझ्या जागी असतात तर कोणाला दिलं असतात पॅराशूट? मी पॅराशूट घातलं असतं आणि उडी मारली असती. स्वार्थी माणूस आहे. नाही स्वार्थी माणूस आहे. स्वतःचा विचार केला मी, किमान दोघींपैकी एकीचा केला होता. स्वतःचा विचार करतो हा माणूस. नाही बाबा, पण मुळात त्यांना पॅराशूटचा उपयोग नाही तर त्यांना का द्यायचं? म्हणजे तुम्ही प्रश्न नीट ऐकलाच नाहीये बाबा. काय? मी प्रश्न काय विचारला? काय मी विचारला? बुर्ज खलिफावर उभे आहात, हा. तुमच्यासोबत आई आणि शिवाली आहे, हा. तुम्हाला खाली उडी मारायची, हा. मग पॅराशूट तुम्ही घातलं पाहिजे ना. त्या दोघी लिफ्टने खाली येतील, उडी मारायचा किडा तुम्हाला आहे बाबा. बाबा ह्याच्या उत्तरामध्ये तुमचं हिअरिंग दिसलं आणि प्रेझेन्स ऑफ माइंड दिसला. तुमच्याकडून तो तिच्याकडे जाणार आहे आणि तिच्याकडे तो नसेल तर आमचा संसार चांगला नाही होणार. पृथ्वीक सांगतो. पृथ्वीला तर संसारच करू द्या रे. तुम्ही कशाला त्याच्याकडे जाता सल्ले घ्यायला? मुळात हे काय आहे? बाबा काय ऐकत नाही तुम्ही? हे काय आहे यार? झालं आपल्या संसाराचं वाटोळं करून झालं. आता पोरीच्या संसाराचं वाटोळं करायला निघाला. काय केलं एवढं वाटोळं मी आपल्या संसाराचं? काय काय एक मिनिट, बास झाले हे प्रश्न, बास झाल्या हे शास्त्र परीक्षा सगळं. तुम्ही घरी जा. आई बाबा अजून मेगा प्रश्न बाकी आहे. अरे प्रश्न बाकी. कशाला पाहिजे हे प्रश्न? बाबा पुढचा प्रश्न सिच्युएशनल आहे. बाबा आता इमॅजिन करा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी आहात, सोबत आई आणि शिवाली आहेच. एक मिनिट, मी गर्दीच्या ठिकाणी आहे, माझ्यासोबत माझी बायको आहे आणि माझी शिवाली बेटा आहे, आलेली आहे. हा दोघी आहेत माझ्यासोबत. हा आणि तुमच्याकडे 1 करोडची बॅग आहे. 1 करोडची बॅग आहे. आणि तुम्हाला बुटाची लेस बांधायची आहे. तुम्ही काय कराल? डोकं चालवा. बावळटेस, डोकं चालवा. डोकं चालवा. हे घ्या दोघींनी पकडा बॅग. दोघींनी पकडा, पटकन पटकन पकडा. तिकडे कोपऱ्यात उभ्या राहा. दोघींना बॅग पकडायला देईन कारण माझा दोघींवर विश्वास आहे. मग मी वाकून बुटाची लेस बांधेन. बाबा त्यांना एवढं का कामाला लावताय? बॅग खाली ठेवा आणि बुटाची लेस बांधा. वेड्यात का तुम्ही? 1 करोड आहेत त्या बॅगेत. गर्दीच्या ठिकाणी 1 करोड असेच कुठेतरी खाली ठेवायची आणि लेस बांधायची. कोण घेऊन गेलं तर काय करू? बाबा पुन्हा हिअरिंग. तुम्ही चुकीचा प्रश्न ऐकलाय. काय? मी काय बोललो? बॅग 1 करोडची आहे, बॅगेत 1 करोड आहे असं नाही बोललो. आणि मुळात ह्या प्रश्नाचं ऍडव्हान्स उत्तर हे आहे बाबा की 1 करोड असलेली बॅग घेतलेला माणूस गर्दीच्या ठिकाणी का जाईल? पृथ्वीक सांगतो. त्याला मारा रे पृथ्वीकला. तुडवा त्या पृथ्वीकला. पृथ्वीच्या तर शिवाली, काय बिंडोक माणसाबरोबर संसार करते ग. 1 करोडची बॅग कशाला घेतली? मी आणलीत कशा? मला सांगितलं असतात 1,500-2,000 हजारची बॅग नसती घेऊन दिली तुम्हाला. पोरीचं लग्न आलंय ना तोंडावर, करोड रुपये बॅगेवर घालाल का हो? आत्ताच्या आत्ता ती बॅग उचला, परत करा. जेवढे पैसे देतील तेवढे घ्या आणि गप बसा. लाज काढताय तुम्ही माझी.
लाज वाटते बाबा मला. कसली? नियतीने हा काय बाप मारलाय माझ्या नशिबी. खरंच लाज वाटते बाबा. काय करायचं तुमचं हिअरिंग नाहीये. तुम्ही पार्टी अॅनिमल आहात. Presence of mind. प्रेझेन्स ऑफ माइंड नाहीये तुमच्याकडे. अरे बाप हो की सैतान. एवढा आहे? एवढं झालंय? बाप हो की सैतान एवढं झालेलं आहे? मग एवढंच आहे बाबा. उद्या लोक नावं ठेवतील, बोलतील. ते बघा प्रश्न नीट न ऐकणाऱ्या बापाची मुलगी चालली आहे रस्त्यावरनं. यांना विका रे दोघींना. येडे आहेत काय? भंगारात विका यांना, भंगारात. यांचे मेंदू भंगारात विका. अगं कुठे 1 करोडची बॅग? हा कुठे? दाखव मला. आहे का इथे? नाहीये ना. आणि तू काय माझं हिअरिंग वाईट आहे? काहीतरी फालतू प्रश्न विचारतोय. जर बॅगेत 1 करोड असतील आणि बॅगही 1 करोडची असेल तरी नुकसान 1 करोडचंच आहे की नाही बावळट? जरा वापरा ना डोकी. नसतील वापरता येत तर एकमेकींची डोकी रोज रात्री घासत चला. घर्षणातनं किमान बुद्धी येते का बघा. तुम्ही मरू दे. बाहेरचा गारगोटा बघतो. इकडे या. हे कसले प्रश्न तुम्ही मला विचारत असता? पृथ्वीकने सांगितलं. तुमच्या पृथ्वीला आणि तुम्हाला मी बरोबर बघतो. बुर्ज खलिफाच्या टोकावर नाही तुम्ही दोघं मला दिसलात तर बघा. तुम्ही मला सांगा, एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे भाजा. मला सांगा, जर तुम्ही बुर्ज खलिफावर उभे आहात, तुमच्या एका हातात पॅराशूट आहे, दुसऱ्या हातात क्रॉकरी सेट आहे आणि पायात समजा 1 करोडची बॅग आहे, तर तुमचं आणि शिवालीचं लग्न किती तारखेला होईल? पृथ्वीला फोन करू? नाही 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 नाही, तुम्हीच द्यायचं उत्तर. पण ह्या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 32 फेब्रुवारी. बाबा अशी कोणती तारीखच नसते. कारण तुमच्या दोघांचं लग्न पण नसतं आता. बाबा अरे बावळटा, जो माणूस संसार मित्रांच्या सल्ल्यावर न करतो तो संसारात किती प्रॉब्लेम्स निर्माण करेल हे कळणार नाही का मला? अरे माझी मुलगी मी तुला देत होतो कारण तिचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तू अत्यंत ज्ञ दर्जाचा माणूस आहेस. तुझा मित्र पृथ्वी काय, ज्याचं नावच पृथ्वीक आहे, थुकल्यासारखं ज्याचं नाव आहे, त्याच्या प्रश्नांवरती तू विश्वास ठेवतोस. चालता हो. हे लग्न मोडला. निघ. बाबा ऐका ना. चल निघ. चल निघ. आता ऐकून तर काय घ्यायचंय. वा वा वा, अतिशय इंटरेस्टिंग परफॉर्मन्स. भाजा हा शॉर्ट फॉर्म आणि प्रश्न सुद्धा जाम इंटरेस्टिंग होते. मजा आली. महेश सर. फॅन्टॅस्टिक. पृथ्वीक, मी तर त्याला पहिलाच दात मारून बाहेर काढला असता. सासऱ्याची परीक्षा देतो आउट ऑफ हिज माइंड. पण रिअली इट वॉज ब्रिलियंट. इट वॉज अ व्हेरी सिरियो कॉमेडी, यु नो. बिकॉज सिच्युएशन अशी होती का काय चालले काय बिचारा हा माणूस, आणि तो पृथ्वी कोण दुसरा. धमाल. वेल कन्सिव्ड. मला हा ऍक्टच आवडला. आणि भाजा आणि दुसरं काय भाजा आणि भाषा. आय लाईक दॅट. ही अशी टोपण नावं देण्याची सवय अण्णासाहेबांना होती, देऊळगावकर. ते मला मापू म्हणायचे. मानसपुत्र मापू. अच्छा. हा भाजा आणि हा भाषा. अरे वा वा, शाबास. बट फॅन्टॅस्टिक. एन्जॉयड द ऍक्ट. आणि लिझा मनेली वॉज ॲज युजल ब्रिलियंट. लवली. वेल डन. सोनाली ताई. महेश सर, तुमच्या बोलण्यातनं सहज, ओझरते असे जे दिग्गजांचे उल्लेख येतात ते आम्हाला ऐकत राहावेसे वाटतात अनेकदा. मित्रांनो, खूप मज्जा आली. सचिन मोटेसाठी परत एकदा टाळ्या, कारण सगळ्या संकल्पना त्याच्या आहेत आणि प्रथमेश हे प्रहसन तू लिहिलेलं आहेस. आणि मला फार कौतुक वाटतंय तुम्हा सगळ्यांचं, कारण अप्रतिम कामं. तू ज्या बाणेदारपणे मित्राचं सगळं खरं खरं सांगत प्रश्न विचारायला आला आणि तो तुझा बाणेदारपणा गोडवा म्हणून या सगळ्यांनी मानला आणि ते उत्तरं द्यायला लागले, हे एकदम अनोखं होतं. फार छान रसिका. तू वाटलीस की जिचा इतकी भोळसट आहेस की आत्ताच संसाराचं वाटोळं झालं हे लक्षात आलं. किती दिवस बरं चाललं होतं. व्हेरी नाईस. आणि पृथ्वी, खूप छान. मला असं वाटतं तुझ्यासाठी एक टिप आहे की आयुष्यातले कुठलेही प्रश्न सोडवायचे असतील तर आरशासमोर उभा राहा. तुला पृथ्वी प्रताप नक्की भेटेल. येस, यांना नक्कीच भेटेल. मस्त मज्जा आली. येस, खूप मजा आली. थँक्यू टीम. थँक्यू.